शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळणे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायी बातमी आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या या नवउद्योग गगन भरारी या चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा नवीन शेतकऱ्यासंबंधी जर माहिती आली तर मित्रांनो मी नेहमी या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळं या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळेल. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो. सरकारने पीक विमा मंजूर केला असून बहुतेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या पीक विम्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे मित्रांनो. बघू आपण आता त्यांच्या काय पात्रता आहे ते, कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या पिकासाठी. उदाहरणार्थ सोयाबीन, कापूस, धान हा पीक विमा मंजूर झाला आहे आणि यातून माहिती घेणार आहे मित्रांनो. विमा रकमेची स्वरूप, हेक्टरी किती रुपये मिळणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना भेडसावत असतो आणि मित्रांनो आपण आता यासंबंधी माहिती घेणार आहोत. प्रत्येक विमा मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात नुकसान भरपाई, कुठे 50%, कुठे 25%, कुठे 100% याप्रमाणे संपूर्ण ही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही संकेतस्थळावर जाऊन यादीसुद्धा मोबाईलद्वारे तपासू शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा आणि आपला अर्ज क्रमांक म्हणजेच जो ID असतो किंवा आधार नंबर टाका आणि लगेच अर्जाची स्थिती काय आहे चेक करा. मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा आला असेल तर चिंता करण्याची गरज नाही, पण तुम्हाला जर अर्जाची स्थिती बघून पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही मित्रांनो ताबडतोब कृषी कार्यालयाशी संपर्क साधा मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025-26 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता त्यांच्या खात्यावर आता थेट रक्कम DBTद्वारे वर्ग केली जात आहे आणि तुम्ही घरबसल्या मोबाईलद्वारे अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा त्याची माहिती घेऊ शकता मित्रांनो. त्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना government.in या म्हणजेच PMMBY.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही मोबाईलद्वारे तुमच्या पीक विम्याची स्थिती बघू शकता मित्रांनो. यासाठी संकेतस्थळावर जाण्यापूर्वी तुम्ही आधार कार्ड, बँक पासबुक आणि विमा भरलेली पावती जवळ असू द्या, जेणेकरून लगेच तुम्हाला ही माहिती टाकल्यानंतर लगेच पीक विम्याची स्थिती काय आहे ते समजेल. आणि जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल मित्रांनो तर घाबरून जायची जरूरत नाही. तुम्ही लगेच कृषीचे अधिकाऱ्याकडे, कृषी कार्यालयाकडे संपर्क साधू शकता आणि तुम्ही तुमचे डॉक्युमेंट त्यांना दाखवून पीक विमा भरल्याची पावती, आधार कार्ड, बँकेचे पासबुक हे दाखवून तुम्ही त्यांच्यावर म्हणजे त्यांना सांगून पीक विमा मंजूर करून घेऊ शकता मित्रांनो. असे अनेक शेतकरी आहे की त्यांना कधीकधी पीक विम्यापासून वंचित राहावं लागतं, पण मित्रांनो आपल्या त्यात काही त्रुटी असतात. त्यामुळं तुम्ही लगेच कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधा आणि त्यातून तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा तुमच्या पिकाची स्थिती म्हणजे पीक विम्याची काय स्थिती आहे, पीक विमा किती मंजूर झाला ते लगेच तुम्ही अधिकृत वेबसाईटद्वारे जाऊन लगेच बघू शकता मित्रांनो. आणि आता लगेच पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. कितीतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर आनंदाश्रू आहे मित्रांनो की त्यांनी भरलेला पीक विमा हा लगेच मंजूर झाला आणि शासनाद्वारे पैसेसुद्धा त्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात झालेली मित्रांनो. तुम्हीसुद्धा बँकेत जाऊन तुम्हाला पैसे आले किंवा नाही आले ही स्थिती बघू शकता मित्रांनो. या नवोद्योग गगन भरारी चॅनलला
अशीच माहिती मी शेतकऱ्यांची विषय असो व्यवसायाशी असो त्यासंबंधी माहिती देण्याचं काम करतो. त्यामुळं या नवोद्योग गगन भरारी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो संकेतस्थळावर जाऊन पीक विम्याची स्थिती